नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि हा व्हिडिओ प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकांनी ऐकावा। महाराष्ट्रातल्या सर्व चालकांनी हा व्हिडिओ ऐका आणि एकमेकाला शेअर करा। आता रिक्षा टॅक्सीच्या परवाना धारकाला फिटनेस नूतनीकरणच्या वेळी, पासिंगच्या वेळी यावं लागतं का? आरटीओच्या समोर उभं राहावं लागतं का? तर त्याला कुठल्याही परिस्थितीत पासिंगच्या टायमाला आरटीओ कार्यालयात उभा राहावं लागतं। शिवाय परमिटचा नियमच हा असा आहे की तुम्हाला कामधंदा नोकरी असेल तर तो परवाना तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत देता येत नाही, त्याच्यासाठी नियम आहे। तुम्हाला परवान्यासाठी मराठी बोलावं लागतं का? भाषा यावीच लागते। भौगोलिक परिस्थितीचं ज्ञान हे तुम्हाला लागतं। परमिट नूतनीकरण वेळी 5 वर्षांनंतर परमिट नूतनीकरण होतं। ते तुम्हाला मुदत संपायच्या अगोदर 6 महिने 15 दिवस अगोदर तुम्ही ते नूतनीकरण करायचं असतं। परवाना धारकाला हजर राहावंच लागतं। त्याला एक पाळी चालवावी लागते आणि फक्त दुसऱ्या पाळीला आपल्या ओळखीचा संबंधित ज्याच्याकडे लायसन बिल्ला आहे त्याला तो ड्रायव्हर म्हणून एक पाळी देऊ शकतो। बँका पतपेढ्यांना परवाना गहाण ठेवता येतो का? परवाना गहाण ठेवता येत नाही। बँका पतपेढ्यांनी जे वाहनाला रिक्षाला कर्ज दिलेलं आहे त्याची जबाबदारी आरटीओ विभागाची आहे का वसूल करण्याची? बिलकुल नाही। ही जबाबदारी वसूल करण्याची कायद्यानं बँका पतपेढ्या वित्तदात्याचीच आहे, हे प्रत्येकानं लक्षात घ्या। मग बँका पतपेढ्याचे हप्ते नाही भरले तर बँकांना त्या गाड्या ओढून नेऊन दुसऱ्याला चालवायला द्यायचा हा अधिकार आहे का? बँकेला बिलकुल अधिकार नाही। बँकेला बिलकुल अधिकार नाही दुसऱ्याला परमिट सकट गाडी चालवण्यास देण्यासाठी। परंतु जर तुम्ही कर्जच भरत नसला तर बँक न्यायालयात जाते, न्यायालयाकडून ऑर्डर घेते, त्यानंतर SRO नेमला जातो त्या बँकेकडून। प्रथम त्या कर्जदाराला मुदत दिली जाते, 7 दिवसात भरा, 8 दिवसात भरा। नसेल तर ते कोर्टाकडून ऑर्डर काढतात की ह्यांचं वाहन ताब्यात घेण्याचं, म्हणजे रिक्षा टॅक्सी। म्हणजे ते बँकेने ताब्यात घेतलं तरी ते देऊ शकतात का? बिलकुल नाही। हे लक्षात ठेवायचं आहे। बँकेला तर अधिकारच नाही दुसऱ्याला परमिट सकट गाडी विकायची, कुणालाच नाही। त्या परवाना धारकाला सुद्धा कुठलाही अधिकार नाही आपलं परमिट दुसऱ्याला वापरण्यास देण्याचं, नाही तो तपासणीत घावला की ते परमिट कॅन्सल होतं। ही एक लॉबी आहे, लॉबीनं हा भ्रष्टाचार चालवलेला आहे, हे कुणीही विसरू नका। आता परमिट मिळतात, प्रत्येकानं रिक्षा टॅक्सीचं परमिट काढा, हे परमिट राजच खतम करा। स्वतःची गाडी स्वतः चालवायची, एक पाळी आपण चालवायची। एक ड्रायव्हर जर तुम्हाला द्यायचा असेल तर तुमच्या संबंधित ज्याच्याकडे लायसन बिल्ला आहे की म्हणजे त्यानं काही जरी केलं, त्या गाडीवर दंड आला तरी तो परवाना धारकालाच भरायचा। त्यानं कुठं अपघात केला, काय केलं तरी त्यानं ते परवाना धारकाला सगळं हे निस्तरायचं आहे, हे मात्र लक्षात ठेवा। परंतु हे आरटीओ अधिकारी ह्यांनी परमिट राज जपलेला आहे, ह्यांना पैसा मिळत असतो सगळा, आणि बँका पतपेढ्या सुद्धा बेकायदेशीरपणे लोन देतात। आणि आता नियमच आहे, परवाना धारकाला पासिंगला हजर राहावंच लागतं आणि आरटीओ अधिकारी तिथं 400-500 रुपये खाऊन अशा या गाड्या पास करतात। सर्रास महाराष्ट्रातल्या सगळ्या आरटीओमधनं चालतं हे। मुंबईतले आरटीओवाले सुद्धा खातात, पालघरमधले खातात, ठाण्याचे खातात, सगळे खातात। त्याला आरटीओच्या भाषेत WPH म्हणतात। आणि ते काम करण्यासाठी पैसे गोळा करून घेणारे काही त्यांची मंडळी असतात, ते तिथं देतात आणि त्यांना परवाना धारकाला पासिंगला यावं लागतं, कारण त्या गुरु लोकांनी हा डोचा केलेला असतो हिची गाडी तेलावी। पण हे परवाने कुणालाही वापरता येत नाही आणि हे परमिट राज चाललेलं असतं, हे आरटीओ अधिकाऱ्यांच्यामुळं चालतं। शिवाय आरटीओ अधिकारी एखाद्या पक्की लायसनची टेस्ट घेताना, त्याला पक्क लायसन देताना त्याला टेस्ट घ्यावी लागते की हा वाहन चालवतोय का नाही। परंतु आजकाल महाराष्ट्रात आरटीओ विभागात एवढा लोचा आहे की तुम्ही जर 1000 रुपये दिले तर आरटीओ अधिकारी बिन टेस्ट घेता पण लायसन पक्क अप्रुव्हल करतात। ही वस्तुस्थिती आहे। आम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार केलेली आहे, महाराष्ट्रात कुठल्याही आरटीओमध्ये असं टेस्ट न घेता लायसन अप्रुव्हल करील, लायसन देतील त्या आरटीओ अधिकाऱ्याला सस्पेंड करा। मग तो वरिष्ठ डेपोटी असून द्या, नाहीतर इन्स्पेक्टर दर्जाचा असून द्या, पण ज्याच्या हातनं हे असं गलत काम होईल
त्याच्यावरती निलंबनाची कारवाई करा आणि महाराष्ट्रात 50% लायसन विना टेस्ट घेता आरटीओ कार्यालयातून दिलेले आहेत आणि त्याच्यामुळं अपघाताची संख्या घटण्याऐवजी अपघाताची संख्या ही वाढत असते. हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्यायचं आहे. कारण चांगले ड्रायव्हर निर्माण करणं, त्यांच्या टेस्ट गाड्या चालवत आहेत का नाही हे बघणं, हे आरटीओ अधिकाऱ्याची जबाबदारी असताना देखील पक्क लायसन देताना आरटीओवाले 50% जेवढ्या टेस्ट होतील, दररोजच्या समजा एखाद्या आरटीओमध्ये 100 टेस्ट होतात तर त्यातले ते 40 ते 50 ड्रायव्हर विना टेस्ट बिंदास, तो 1000 रुपयाचा भाव आहे, ह्याच्यात काही कमी जास्त नाही, खुल्लम खुल्ला. अगदी ते दलाल लोक मी बोलतात 1000 रुपये लेता ही है, उसमें है ही क्या. हा खुल्ला व्यवहार आहे, जग जाहीर आहे आणि तिथं आरटीओ अधिकाऱ्यांनी सुधारणा केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे. असे अधिकारी दोषी जे घावतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई हे होणं अत्यावश्यक आहे. तर मी महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांना सांगू इच्छितो की ज्यांना स्वतः गाडी चालवायची आहे आणि कुणाला रिक्षाचं परमिट नसेल, आता कामधंदा नाही, तर त्याने आरटीओला जाऊन रिक्षाचं परमिट काढा, टॅक्सीचं परमिट काढा आणि आपला व्यवसाय करा. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.